शंकराचार्य विरचितम् अथ श्री पांडुरंगाष्टकम् महायोगपीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्तकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हरिवाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्देरितं मामकानां नितम्बकराभ्या ग्रतो येन तस्मात् विधातुर्वसत्तैः ग्रतो नाविकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगन्धस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्षितं दिव्यरत्नैरनर्गैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदम्ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्रीमद् श्री शंकराचार्य विरचितं श्री पांडुरंगाष्टकं स्तोत्रं संपूर्णं पांडुरंगार्पणमस्तु। जय श्री कृष्ण। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दशक 7वा समास पहिला मंगलाचरण। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी ले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे बाहत कंठ मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन, प्रल्हाद गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदम्। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा।
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपल्याला काल एक महत्त्वाचा श्लोक मिळाला परवाच्या निरूपणामध्ये, अतिशय महत्त्वाचा श्लोक, म्हणजे तो अगदी आपल्याला जीवन परिवर्तक ठरणारा, की अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहं। भगवंत म्हणतात आहे गीतेमध्ये की सकळ विद्येमध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार दशमोध्यायी शारंगधर भगवद्गीतेशी बोललेला श्रीराम। शारंगधर भगवद्गीतेमध्ये बोललाय की ही जी विद्या आहे, म्हणजे कोणती विद्या? कोणती विद्या? की अर्जुनांनी भगवंतांना ओळखणं, अर्जुनांनी स्वतःला ओळखणं आणि भगवंतांना ओळखणं ही विद्या। भगवंतांच्या सोबत राहून फायदा नाही, भगवंतांच्या समोर एका पलंगावर बसून फायदा नाही, भगवंतांनी सारथ्य करून फायदा नाही, भगवंतांच्या सोबत राहून फायदा नाही, भगवंतांचं नातेवाईक असून फायदा नाही, कशाचाच फायदा होणार नाही। पण जर ज्ञान असेल, ही विद्या की मी भगवंत आहे हे जर त्यांनी ओळखलं तर ते म्हणजे मी आहे म्हणतो। किती मोठा म्हणजे श्लोक मिळाला आहे काल आपल्याला, की तो विद्या म्हणजे ज्या विद्येने तुम्हाला ओळखतो, बाकी ज्ञानाची गरज नाही। आणि समर्थ त्या ठिकाणी जोर देऊन सांगतात आहे की अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहं। आज हा अध्यात्म विद्येबद्दल जे काही मी बोललो, आता काय सांगितलं त्यांनी? तुझ्या मनाचा गोंधळ काही खरा नाही, तुझ्या मनाचा गोंधळ बाजूला ठेव। आता एका ज्योतिर्मय मासिकामध्ये माझी क्रमशः गोष्ट रूपाने विक्रमादित्याच्या गोष्टी आहेत ना, विक्रम वेताळ या नावाने 25 दिवस गोष्टी येणार आहे। तर त्या गोष्टीमध्ये मनाची अवस्था वेदांताच्या दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, की मनाचा जो गोंधळ आहे तो 25 गोष्टी म्हणजेच आपला मनाचा गोंधळ म्हणायला हरकत नाही। 2 रेग्युलर येणार आहे क्रमशः। तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा सांगितल्या की मनाचा जो गोंधळ आहे तो शब्द गोष्टी रूपाने, आता प्रत्येक वेळी कसं दासबोधामध्ये ज्ञान आहे, त्याच्यानंतर आपण योग वसिष्ठ वाचतो त्याच्यात तर प्युअर ज्ञान आहे, नगेट आहे, सोन्याचा गोळा आहे तो। तर मग सोन्याचा गोळा अलंकार केल्याशिवाय जसा बरा वाटत नाही, असं लक्षात आल्यावर आत्मबोधावर चिंतन करायचं ठरवलं। आत्मबोधाचं विचिंतन करता करता म्हटलं तत्वबोध आधी घेतला पाहिजे तर आत्मबोध समजेल। मग तत्वबोधाचं चिंतन करायला गेली तर विवेक चुडामणी ऐकावं लागलं। विवेक चुडामणी वाचत असताना त्याचा जो वेदांत आहे तो वेदांत सांगण्यासाठी आणखी खाली जाऊन उपनिषदांच्या काही ओव्या मला आधाराला घ्याव्या लागल्या। तेव्हा कुठे तो प्रवास आपण आत्मबोधापर्यंत नेऊ शकणार असं वाटल्या। बरोबर लक्षात आलं की खूप झालं ज्ञान। ज्ञानाचा विचार मांडण्यापेक्षा आता गोष्टी रूपाने जर मांडायचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीतून, गोष्ट छोटी आहे, गोष्टीला पाल्हा लावलेलंच नाही आहे। आपण रामायण महाभारतामध्ये पाल्हा न लावता त्यांच्या व्यक्तिरेखा जर ओळखून घेतल्या आणि त्या व्यक्तिरेखातून आपलं स्वरूपाचं ज्ञान जर झालं तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कलियुगासाठी। मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून विक्रम वेताळ नावाची जी सिरीज आहे ती सिरीज आता रेग्युलर प्रकाशित होणार आहे। ते म्हणण्याचं कारण हे आहे की त्या गोष्टी स्पष्ट मनातल्या झाल्याशिवाय आपल्याला पुढचं ज्ञान, म्हणजे ती आपण म्हणतो ना ती चतुसूत्री आहे की आधी हे समजल्याशिवाय ते नाही, ते समज एकदम दणकन कोणता आपल्यावरती आघात झाला त्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आपली उकल झाली मनाची तर ते सोपं पडतं। तर ही जी मनाची उकल करण्याची गोष्ट आहे ती मनाची उकल म्हणजे तो म्हणतो आहे की ही म्हणजे अर्जुनाला सांगितलेला हा जो योग आहे की अर्जुना तू काहीच समजू नको, ते कौरव समजू नको, ते काही समजू नको, तू फक्त तू मला समज, मामेकम शरणम ब्रज। मग त्याला इतके वेळा समजावून सांगितलं अगदी ऐन रणांगणामध्ये, म्हणजे त्याचं फोकस होती बुद्धी पूर्ण बुद्धी फोकस। इतर वेळी सांगितलं असतं कुठे त्यांनी लक्ष नसतं दिलं। आता त्याच्यावरती दुःखाचा प्रहारच आहे झालेला, तो अतिशय नाराज आहे आणि अतिशय सत्शील आहे, अतिशय सद्वर्तनी अर्जुन आहे। म्हणूनच अर्जुनाला घेतला आहे ना त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून। तर तो सद्वर्तनी असल्यामुळे तो मनामध्ये अतिशय खंगला आहे। कशासाठी? वाईट गोष्टींसाठी नाही, चांगल्या गोष्टींसाठी।
अरे चांगलेपणा सुद्धा नको आहे म्हणतोय भगवंत या ठिकाणी. कृष्णनीतीमध्ये सांगतोय अतिविचार करू नको, ज्याच्याशी तुझा संबंध नाही त्या गोष्टींचा विचार करण्याचं तुझं काही कारण नाही, ही सांगते गीता. मग ही जी अध्यात्मविद्या गीता सांगितली, तू मलाही मानत असताना आधी हे तू समज की मी कोण आहे आणि तू कोण आहे. स्वतः त्याच्यासोबत राहून, भगवंताच्या सोबत राहून आपल्या अर्जुनाला जे स्पष्ट झालं नाही तशीच आपली अवस्था आहे. म्हणून वेगवेगळ्या अंगांनी, गोष्टी रूपांनी आपण जर ते उलगडण्याचा प्रयत्न केला तर मग ती अध्यात्मविद्या काय आहे ते जर एकदा लक्षात बसलं की मग तो म्हणतो दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही आहे, ज्ञानाची आवश्यकता नाही. ह्याचा मला फार आनंद होतो की ह्या काळामध्ये कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती आहे. खूप जास्त तपश्चर्या, खूप जास्त खडतर व्रत करण्याची गरज नाही आहे. केलं उत्तम आहे, तुमच्या स्वभावात बसत असेल तर उत्तम प्रकारे त्या गोष्टी होतात. पण नाही केलं तरी सुद्धा भगवंत स्वतः साक्षात उभा राहतो जर तुमची मनस्थिती तशी असेल तर. म्हणून त्यांनी सांगितलं की ती विद्या, मग आता ती विद्या आपण थोडक्यामध्ये त्याचा परामर्श घेतला बेलसरींच्या शब्दांतून आधार घेऊन, की त्यांना मंगलाचरणामध्ये ती बुद्धी मागायची आहे भगवंताला, की तुम्ही अशी अशी बुद्धी माझ्या शिष्याला द्या की ज्या ठिकाणी तो भगवंतावर मती स्थिर करेल. तो भगवंतावर मती स्थिर करेल. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या परीक्षा त्याच्या मी घेतल्या तरी चालतील. ह्या सगळ्या परीक्षा देणं म्हणजे हे 25 प्रकारच्या गोष्टी. कोणत्या वेळी कोणता निर्णय तुम्ही घेतला आणि तो निर्णय घेत असताना कुणाचा आधार घेतला, कोणी तुम्हाला मार्गदर्शन केलं, आणि ते जे मार्गदर्शन आहे त्यावेळी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयावर जर तुम्ही ठाम असाल, ती निश्चयात्मक बुद्धी जर तुमची झाली असेल तर ती विद्या सर्वश्रेष्ठ आहे. ती विद्या म्हणजेच मी आहे. आता अधिक महिना जवळ येतोय त्यामुळे भगवंतांच्या विभूती आपण अधिक स्पष्ट करू शकतो. पण आता सध्याच्या परिस्थितीत त्यांनी म्हटलं हे जे कळतंय ते कळणं म्हणजे ज्ञान आहे, आणि ते ज्ञान म्हणजे मी आहे. सत्य म्हणजे मी आहे, प्रकाश म्हणजे मी आहे, सूर्य म्हणजे मी आहे, पिंपळ म्हणजे मी आहे. जे काही सत्य आहे ते सगळं मी आहे. आणि ते मी आहे म्हटल्यावर आता जर तुझ्यामध्ये सत्याची स्थापना झाली मनामध्ये, जर तू धारण केलं मला सत्यरूपाने, जर मला धारण केलं तर बाकी तू माझा शिष्य झाला. म्हणजे तोपर्यंत तो शिष्यच नाही गृहीत धरला जात. म्हणून त्या याची प्रस्तावना देताना तसं म्हटलं आहे की गुरु शिष्य जोडी जी आहे ती जोडी तेव्हाच परिणाम देते जेव्हा दोन्ही एका पातळीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे तो उच्च पातळीवर आहे, शिष्य जेव्हा त्याच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती गुरु शिष्य जोडी जमते. मग त्यासाठी त्या 25 गोष्टी आपण जर ऐकल्या तर कोणत्या वेळी कोणतं मूल्य वापरलं पाहिजे आता सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहे. पण वेदांताच्या दृष्टीने पण त्याचा अर्थ काढता येतो, आणि तो वेदांताच्या दृष्टीने अर्थ काढणे म्हणजे सुद्धा ज्ञान देणे नाही तर त्या ज्ञानाचा अनुभव घेणे, आणि ते ज्ञान म्हणजेच मी आहे. हे वाक्य आपल्याला काल अतिशय मोलाचं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना गुरु किल्ली, ती मिळाली आहे. आपण म्हणतो ना 21 प्रश्नसंच असायचे आपल्या वेळेस, की पूर्ण परीक्षेचा अभ्यास करत असताना शेवटच्या वेळ नसतो, मग 21 प्रश्नसंच असतात. त्या प्रश्नसंचावर जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बरीचशी गुण जास्त मिळतात. तसं काही श्लोक याचे कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्समध्ये जर तुम्ही विश्वास ठेवला, कारण त्याच्या आधी समर्थांनी आपल्याला प्रचिती आली हा शब्द पण वापरला आहे. एकचदा वापरला आहे त्यांनी की मला प्रचिती आली, आणि ती प्रचिती आली असताना त्यांनी जर हा श्लोक दिला तर तो श्लोक आणि त्यांची प्रचिती यावरती आपला विश्वास बसणे, तो म्हणजे मीच आहे. तो विश्वास म्हणजेच मीच आहे. ते धैर्य म्हणजे मी आहे. भगवंताचं ऐश्वर्य कोणतं आहे? भगवंतांचं ऐश्वर्य आहे निर्भीडता, भगवंतांचं ऐश्वर्य आहे पारदर्शकता, भगवंतांचं ऐश्वर्य आहे उदारता, भगवंतांचं ऐश्वर्य आहे ही जाणीव, भगवंतांचं ऐश्वर्य विवेकात आहे. मग हा विवेक जर जागृत झाला, तो विवेक म्हणजे मी आहे. म्हणजे आपल्याला विवेकाच्या रूपात जर आपल्याला भगवंत आपल्याजवळ सापडला तर आणखी काय पाहिजे? तो विवेक माझाच विवेक म्हणजे तो आहे, आणि हे त्यांनी प्रूव्ह केलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वचनावरती त्यांनी सांगितलं आहे. म्हणून आपण त्यावरती आपण काल भरपूर चिंतन केलं. हा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा श्लोक जो आहे, जो माझ्या दृष्टीने तर असं वाटतं की तेवढं वाचलं तरी खूप आहे अशा प्रकारचं. कारण त्याच्या आधी त्यांचे समर्थांचे समर्थ शब्द आहेत की ही माझी ही प्रचिती आहे, मी भगवंताला बघितलं आहे, मी भगवंतांशी बोलतो आणि भगवंत माझ्याकडून हे करून घेतात. ह्या जीवाकडून जे काही होत आहे ते सगळं भगवंतांच्या इच्छेने चालतं, आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भगवंतांच्या इच्छेने चाला, मानावा राम सर्वदा करता, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ वेगळ्या पद्धतीने उलगडतो. या कारणे मग आता हा झाल्यानंतर या कारणे अद्वैत ग्रंथ ही ओवी झालेली आहे. जयाचे चंचल हृदय ही सुद्धा ओवी झाली आहे.
जयास जोडीला परमार्थ झालेला आपल्या 39 ओव्या झालेल्या आहेत. त्या श्लोकाच्या नंतरच्या 9 ओव्या आपल्या पूर्ण झाल्या. मग हे जे विपत्तीने न कळे ते सत्समागमे कळे सकल शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी श्रीराम. आपला जर स्वानुभव असेल तर ते सगळं शास्त्र समजलं असं समजा. ह्याचं कारण आणखी एक विरुद्ध कारण देऊ शकतो आपण, विचार करू शकतो. दशग्रंथी ब्राह्मण आपला रावण नुसता ब्राह्मण नाही तर शिवाला प्रसन्न केलेला शिवभक्त रावण. बरं, नुसतं त्यांनी शिवाला मानलं नाही आहे, फक्त ह्यांनी मानलं असं नाही, म्हणजे मी महाराजांना मानलं असं नाही, महाराजांनी सुद्धा त्याला मानणं म्हणजे शिवानी सुद्धा त्याला मानणं. घाबरत होते ह्यांनी जर काही मागितलं तर आपल्याला द्यावं लागेल आणि त्याच्या पुढच्या परिणामांची. आणि त्यांचे भक्त कुणाचे भक्त? शिव रामाचे. म्हणजे राम आणि शिव एक असताना सुद्धा रावणाला आशीर्वाद देणारे शिव आहेत. रावणाला आशीर्वाद देणार जे दिवसरात्र जप करतात रामाचा आणि राम दिवसरात्र जप करतात शिवाचा, असे ते दोघं जण एकच असल्यामुळे, एकच तत्व असल्यामुळे त्यांना कोणाला आशीर्वाद द्यावा लागतोय? रावणाला. कारण योग्यताच तेवढी आहे, तेजस तेवढं आहे, तपश्चर्याच तेवढी आहे, प्रारब्धच तसा आहे. प्रारब्ध सुद्धा त्याच्याकडून तसा आहे की त्याला एवढी सगळी प्रसिद्धी मिळेल. सोन्याची लंका हिसकून का घेतलेली का असे ना, पण आहे त्याच्याजवळ सोन्याची लंका. राण्या, पट्टराण्या, स्वतः ब्राह्मण, स्वतः कट्टर ब्राह्मण, म्हणजे जानवेधारी ब्राह्मण, पूजेच्या शिवाय अन्नाचा कण न खाणारा ब्राह्मण. मग असं सगळं त्याच्याजवळ होतं, पण रामाने का मारलं? तिथेच तर प्रश्न तत्वाचा कळतो आपल्याला की शिवभक्त रावण, दशग्रंथी ब्राह्मण, दशग्रंथी म्हणजे वेदविद्येचा जाणता ब्राह्मण, पुलस्त्याचा नातू ब्राह्मण. पुलस्त्य म्हणजे ब्रह्माचा मुलगा. मग ब्रह्माच्या मुलाचा नातू, इतकं दिव्य तेज असताना सुद्धा, म्हणजे ज्ञानाने ओतप्रोत. ज्ञान म्हणजे काय? त्याच्या पायदळी सगळे ग्रह बसलेले आहेत, इतकं त्याचं ज्ञान आहे. मग त्या ज्ञानाबरोबर आपला राम जेव्हा हे करतो, स्वतःच्या तपश्चर्याने करतो. तो काही दैवी शक्ती घेऊन आलेला कृष्ण नाही आहे की दैवी शक्ती घेऊन आला कृष्ण आणि त्याला मारलं, असं नाही. त्याला मारण्यासाठी अयोध्येपासून दक्षिणेकडे प्रवास केला, पायी खडतर वनवास भोगला. आणि वनवास भोगल्यानंतर मग त्याला मारणं कठीण झालं तर इंद्राने त्याला रथ दिला. किती थकला असेल राम, किती थकले असतील हे लोक सगळे, पण ते थकव्याकडे म्हणजे ती तपश्चर्या आहे रामांची. एवढी सगळी तपश्चर्या सिद्ध झाल्यावर कुठे तो रावण कुणाच्या तरी सांगण्यानी मेला. म्हणजे त्यांनी नरकार्यातलं अत्युच्च उतारण्या राम रावण युद्ध. म्हणून त्या युद्धाचं वर्णन सुद्धा करत असताना आपल्याला शतजन्माचं फळ मिळतं, म्हणतात चांगल्या गोष्टीचं फळ मिळतं की राम रावण युद्धाचं वर्णन करणे. मग या सगळ्या गोष्टी असल्या, मग म्हणून त्यांनी म्हटलं की हा अद्वैत ग्रंथ, हे सगळं ज्ञान जे आहे, अध्यात्मविद्येचा परमार्थ काय आहे याचा अर्थ ज्ञान घेऊ नये असा अजिबातच नाही आहे. आपली इच्छा असेल तर घ्यावं, आपली पात्रता असेल तर घ्यावं, आपल्याला तेवढा वेळ असेल तर घ्यावं, त्याची गरज नाही आहे म्हणतात. पहावया तोची समर्थ सर्वांगे श्रोता. ते जर बघायचं असेल ते ज्ञान, अध्यात्मविद्या अनुभवायची असेल तर सर्वांगे श्रोता पाहिजे, बस, बाकी काहीच नाही पाहिजे. आणि तसंही आपल्याकडे श्रवणाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रवणाला, कारण श्रवणामध्ये एक चांगली गोष्ट घडते. श्रवणामध्ये असं घडतं की जे आपल्याला माहीत नसतं ते कळतं. आणि बोलताना वक्त्याला जे माहिती आहे तेवढंच बोलता येतं. जय जय रघुवीर समर्थ. जे माहिती आहे तेवढंच बोलणार आहे ना. किंवा एखाद्यास कृपा झाली तर एखादी अचानक घटना घडते, व्यासगादीवर बसून ते बोलल्या जातं, पण ते प्रत्यक्षात आपल्याजवळ असतं म्हणून बोलतो. श्रवण करण्यामध्ये त्या व्यक्तीला ज्ञानात भर पडते. आणि ज्ञानात भर म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हटलंय समर्थांनी. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तो सर्वांगे श्रोता म्हणजे सर्व अंगानी, नुसतं कानानी ऐकणे नाही, डोळ्यांनी बघणे, हृदयानी ऐकणे, त्याचं आचरण करणे, दिवसभर मनन चिंतन निजध्यासन करून आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव घेणे, एकच ओवीचा अनुभव घेणे, एका श्लोकाचा अनुभव घेणे, संपला मुद्दा. सगळे मुद्दे तिथे खलास होतात. म्हणजे जितकं रावणाला मारण्यासाठी त्रास झाला तितकं प्रेमाने जवळ घेतात, कारण ह्यांनी ज्ञानाच्या मागे न लागता. कारण ज्ञान किंवा एखादी वस्तू यावरती भगवंत अवलंबून नाही. एखादी वस्तू त्याला द्यावं तर ऐश्वर्य संपन्न भगवंत आहे. आपल्याजवळ धीर असला तर त्याला आनंद होतो, आपल्याजवळ जर सहानुभूती असली त्याला आनंद होतो, आपल्याजवळ जर प्रेम असलं तर त्याला आनंद होतो. आपण जर द्वेष केला तर आनंद भगवंत कधीच आपल्याला जवळ करणार नाही.
त्याचे गुण आपल्याजवळ दिसल्याशिवाय तो आपल्याला जवळ करणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ज्ञानापेक्षा मी तर असं म्हणते, काहीच वाचायची ज्ञान घ्यायची गरज नाही, आपोआप सगळं येतं. तशी जर पात्रता आपली निर्माण केली शरणागतीनी तर आपोआप सगळं घडतं. या सगळ्या गोष्टींवरती तर ठाम विश्वास वाटायला लागला आणि विश्वासपूर्वक जेव्हा बोलू तेव्हाच काहीतरी बोलण्याचा परिणाम होईल. परिणाम म्हणजे सकारात्मक परिणाम होईल. अन्यथा या गोष्टी इकडून ऐकून तिकडून निघून जाण्यासारख्या नाही आहे. तर पुन्हा कधी केव्हा आपलं याच्यावरती प्रवचन आणि पारायण होईल सांगता येत नाही. जे आहे त्याची संधी घेतोय आपण. मग जयाचे चंचल हृदय तेणे ग्रंथ सांडूच नाही, सोडिता आलभ्य होय अर्थ येतीचा. जर सोडला तर इथला अर्थ समजणार नाही. अरे ते झालं 39 झालं. म्हणून कारण सत्समागम. म्हणून सत्समागम हे कारण आहे. तेथे न लगे वित्पत्ती श्रम. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा श्रम लागत नाही. सहजतेने बसता येतं. आणि जो बसू शकत नाही ना त्याचं पाप संपलेलं नाही असं म्हणतात ते लोक. की ज्यांचं पाप पूर्ण झालेलं नाही त्यांना त्यामध्ये किती गती, तिथे झोप काय येते, तिथे जांभया काय येतात, किंवा हे झालंच पाहिजे असं वाटत नाही. हे जे काही आपण करतोय ते झालंच पाहिजे असं नाही. झालं तर झालं, नाही तर नाही. इथे जर नाही झालं तर व्हावं वाटतं. ही जी घटना घडते ती आपली पूर्वपुण्य आहे. अन्यथा या गोष्टी घडू शकत नाही. मग तिथे व्युत्पत्तीश्रम जन्मसार्थकाचे वर्म वेगळेच आहे. जन्म सार्थक करण्याचं जर वर्म कळायचं असेल ना ते काहीतरी वेगळंच आहे. विश्रांती स्थानमेकम कविवरवचसाम जीवनम सज्जनानाम बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतु भवताम भूतये राम नाम. विश्रांतीचं स्थान राम नाव आहे. शंकराला ज्याने विश्रांती मिळते विष प्यायला, एवढं मोठं विष, एवढ्या जगाचं कल्याण करण्यासाठी विष प्यायला, आणि हृदयात रामनाम असल्यामुळे विष खाली उतरलंच नाही. ह्या सगळ्या घटना साध्या नाही आहेत. आपण सुद्धा विष पचवलं पाहिजे. विष म्हणजे प्रत्येक कालकूटच विष. आपल्याला आपलं नशीब एवढं चांगलं आहे की कालकूट प्यावंच नाही लागत. आपलं नशीब चांगलं करण्यासाठी त्या शिवानी आधीच करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. सगळं सद्गुरूंनी सगळं करून ठेवलं आहे. म्हणजे जसं वडील सगळं घर तयार करून ठेवतात, वेल फर्निश्ड, ये म्हणतात सुनेला घेऊन फक्त, तशी परिस्थिती आहे की विष पिऊन ठेवलेलं आहे. आणि विष पिल्यानंतर खाली जात नाही त्यांच्या, म्हणजे रामनामाने जात नाही हे पण सिद्ध केलं आहे की रामनाम असल्यामुळे माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये राम असल्यामुळे, सगळ्यांच्याच हृदयात राम आहे पण त्यांना तो जाणवतो, त्याचा जप करतात ते सतत दिवस रात्र. पार्वतीला जेलसी होते. पार्वतीला असं वाटतं की सारखे कोणाच्या चिंतनात असता मी तुमच्यासोबत असून सुद्धा, तेव्हा त्यांनी ती अमरकथा सांगितलेली आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय? विश्रांतीचं स्थान आहे ते प्रत्येकात. आणि जो प्रलयाचा देव आहे, जो प्रलय घडवतो, तो विष्णू रूपातल्या रामाला बसतो. मग आणखी काय संबंध सांगायला पाहिजे राम आणि शिवाचा? मग ते जे जन्माचं सार्थक शिवांनी करून दाखवलं. शिव तर स्वतः सार्थक आहे. जीवा आणि शिवाचं मिलन म्हणजे सार्थकत्व आहे. ते सार्थक असून सुद्धा रामनाम सुटलं नाही आहे. चराचरात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम असं जेव्हा म्हणतो त्यावेळी बाकी जन्मसार्थकाचं वर्म कळतं इथे. अन्यथा या सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा कळतच नाही. आणि कळतच नसल्यामुळे ते म्हणतात की कळलं नाही तर वळत नाही, वळलं नाही तर अनुभवत नाही. असा अनुभव आपल्याला येतो. तर किती गोड 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 आहे सगळं, असं या ठिकाणी समर्थांनी मंगलाचरणामध्ये सांगितलं आहे. आता श्लोक म्हणतात ते भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः पात्रद्वये यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते. त्यांनी म्हटलंय भाषाभेदानी त्यांना थोडंसं वाईट वाटतं या ठिकाणी. मला सारखं जाणवत आहे की त्या ठिकाणी त्यांना जे मराठीमध्ये त्यांनी जे वाङ्मय लिहिलं आहे त्या वाङ्मय लिहित असताना कोणीतरी असं त्यांना म्हटलंय की मराठीमध्ये तुम्ही आणलं, प्राकृतामध्ये आणलंय, संस्कृतला कनिष्ठ दर्जा दिला असेल कदाचित, की भाषाभेद केला असेल. कनिष्ठ आहे मराठी. आतापर्यंत भाषेला दर्जा नव्हता. मराठी म्हटलं की सगळ्यांना मोठं वाईट वाटायचं की इंग्लिश बोलणं चांगलं, संस्कृत बोलणाऱ्यांना संस्कृत चांगलं वाटायचं. हिंदीला सुद्धा दर्जा दिला, ती घाणेरडी हिंदी, त्याला सुद्धा दर्जा, पण मराठीला हिंदी दर्जा नव्हता. किंवा तो खालच्या लोकांसाठी असा समज असेल या पंडितांचा. जे पंडित आहेत, जे ज्ञानाने संपूर्ण आहेत, त्या लोकांना वाटत असेल की ह्या गोष्टी मराठीत लिहिण्याचं काय कारण, आपल्याला तर सगळं कळतं. पण सर्वसामान्यांना कळण्यासाठी जी त्यांनी प्रयत्न केले आहेत समर्थांनी म्हणा किंवा एकनाथ महाराजांनी, कशाला ज्ञानेश्वरीसुद्धा मराठीत जुनी का असे ना, मग मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी काहीतरी शंका दिसते मनामध्ये, म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतायत समर्थ की मराठीला कनिष्ठ समजू नका. मराठीला भाषा भेदाश्च वर्तन्ते.
भाषा भेदामध्ये तुम्ही जाऊ नका. भाषा भेद इंग्लिशमध्ये आहे का, संस्कृतमध्ये आहे का, मराठीमध्ये आहे, त्यामध्ये जाऊ नका. व्यर्थे एकोन संशया. भाषेत भेद असतो हो, पण त्याच्यात एकत्व जे आहे ना भाषेमध्ये, त्याच्यात भेद नसतो. संस्कृत असो का असं असतं तर उलटा अर्थ जो निघतो त्या वाली कसा तरला असता. इतके स्पष्ट उदाहरणं त्यांनी दिले आहेत की मरा मरा म्हणणारा वाली जर तरू शकतो, मुलाचं नाव घेऊन नारायण म्हणणाऱ्याला जर संधी मिळू शकते, पुन्हा त्याला संधी दिली आहे. त्याला मारलं नाही म्हणजे नाही, त्याला संधी दिली आहे अजामिळाला की तू संधीनी आता तू एकदा असं तपश्चर्या कर, पुन्हा जे गेलं ते झालं गेलं, गंगेला मिळालं, आणि आता तू नवीन जीवन सुरू कर, पुन्हा यामध्ये अडकू नको. मग तो मुक्त झाला. एकदम त्याला मुक्त नाही केलं, विष्णू लोकात नाही नेलं, पण त्याला संधी का मिळाली? कारण त्याचं पुण्यच तेवढं होतं. तो एक क्षणासाठी काहीतरी गोंधळ झाला त्याच्या मनाचा, पण त्या गोंधळाची संधी नारायण म्हणून त्यांनी दिली आहे ना. म्हणजे त्यांनी कोणत्या दृष्टीने म्हटलं? त्यांनी मुलाच्या दृष्टीने म्हटलं, तरीसुद्धा त्याची मुक्तता झाली. त्याला संधी मिळाली, मुक्त झाला. ह्यांनी मरा मरा म्हटलं, त्यांनी मराचा तर अर्थच चुकीचा आहे. मग अर्थ चुकीचा असून सुद्धा रामाने त्याला आपलं केलं, आणि नुसतं केलं नाही, जगविख्यात झाला आणि आपल्याला तारणारा झाला. सगळ्या जडजीवांना तारणारा झाला वाल्मिकी, ज्याच्या नावाने आपलं पुण्य वाढतं आणि पाप कमी होतं. मग भाषेला काय महत्त्व आहे? आत्ता सांगितलं ना की गंगेला पाण्याला महत्त्व काय आहे? नुसतं गंगेच्या पाण्याने डोळ्यांना बरं वाटेल, खळखळ खळखळ वाहणारी नदी, पण अंतर्मनाची शुद्धी करण्यासाठी आपल्याला मनातूनच वाटलं पाहिजे. मग या मनाच्या वाटण्याची, भाषेचा आणि ह्या सगळ्या वरच्या गोष्टींचा प्रश्नच कुठे येतो? ज्ञानाचाच जिथे प्रश्न येत नाही, त्यांनी म्हटलं या सगळ्या ज्ञानामधला जो विवेक आहे तो म्हणजे मी आहे. तो ज्ञान जर तू वापरू शकला, एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, पूर्ण इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं, एमटेक झालं, पण त्याला 6 महिने प्रॅक्टिकल केल्याशिवाय त्याला कंपनीत जॉब मिळत नाही. कारण तू जर करू शकला, तुझ्या ज्ञानाला काय उपयोग आहे? आपण इतकं मुलींना शिकवून ठेवतो, आधी तिने जर प्रॅक्टिकली घरात केलं, तिथे जाऊन बोंबच मारतात, जमूच शकत नाही. कारण प्रॅक्टिकल असल्याशिवाय स्वयंपाकही जमत नाही. आधी तिची आई म्हणते करून पहा आधी आणि मग तिकडे जा. मग हे जर सर्वसाधारण गोष्टीत आहे, तर परमार्थामध्ये ज्ञान आहे ना तुझ्याजवळ, वापरून दाखव. कुठे वापरतो? मग तो जो विवेक आहे तो मी आहे. वापरत असेल तर मी आहे, नाही तर ज्ञान शून्य आहे. हे सगळं सांगत असताना भाषेवरती काय महत्त्व, ग्रंथावरती काय महत्त्व, शब्दावरती काय महत्त्व, कशातच महत्त्व नाही. जर त्याच्यावर वृत्ती गेली तर अद्वैत वेदांत सांगतो या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत होते. हातातले साधनांसारखे ते गळून पडले पाहिजे. सुवर्ण कोंदण गळून पडले, सुवर्ण खाली उरले, अमृतगण वेचिता जीवन तृप्ततेने भरले. अमृतगण जर वेचता आले तर जीवन तृप्ततेने भरलंय, शब्दांना महत्त्व नाही. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर समर्थांची थोडीशी खंत या ठिकाणी जाणवते की ते म्हणतात भाषाभेद करू नका. मला जे वाटलं ते लिहिलं आणि सर्वसामान्यांना समजावं असं लिहिलं, तरी म्हणतात राजभर कठीण आहे. मराठी असून शब्द कठीण नाही आहेत, पण समजायला त्याचा अर्थ कठीण आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी मराठीत लिहिलं. तर संस्कृत काय कळणार? म्हणजे संस्कृत करण्यासाठी आधी संस्कृत यावं लागेल, मग त्याचा भावार्थ कळेल. त्यापेक्षा मराठीत आपल्या मातृभाषेत आल्यानंतर ते म्हणतात भेद करू नका. हा श्लोक म्हणतो भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एकोन संशया पात्रद्वये यथा खाद्यम. 2 पात्रांमध्ये खाद्य ठेवलं. एकच पुरणपोळी 2 पात्रांमध्ये ठेवली, एक आहे मातीचं आणि एक आहे सोन्याचं. त्याच्या चवीत काही फरक आहे का? या पात्रात ठेव की त्या पात्रात ठेव, पुरणपोळीमध्ये बदल आहे का? स्वाद भेदो न विद्यते. त्याच्यामध्ये स्वादामध्ये कोणताही भेद नसतो. ह्या सगळ्या गोष्टी जर स्पष्ट केल्या तर तुमच्या पात्राला काय महत्त्व आहे? मग पात्राला महत्त्व आहे कधी? हे जे देहरूपी पात्र आहे त्यालाही काय महत्त्व आहे? मग जर आपल्या मनामध्ये जर भगवंत बसलाय तर देहरूपी पात्राला काही किंमत नाही. सगळं सोडायचं आहे मनाने. मी मनाने पुन्हा पुन्हा का म्हणते, सोडायचं म्हटलं की संन्यास, आणि सोडायचं म्हणते की त्रास, दुःख अजिबात नाही. मनाने जर सगळ्या गोष्टी सोडल्या ना मनाने, तर खरंच शॉकप्रूफ ॲब्सॉर्बर्स आपल्या हृदयामध्ये लागतात सद्गुरूंचे, कशाचंच काही वाटेन असं होतं. मग त्यांनी म्हटलं ह्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व देऊ नका. आणि महत्त्व जर दिलं नाही तर एकाच 2 पात्रांमध्ये असलेली वस्तू जशी एकसारखीच लागते, तशी कोणत्याही भाषेत लिहिलेला विचार असतील तो अद्वैत वेदांतच आहे. मीही सांगितलेला असो का संस्कृतमधल्या भगवद्गीतेने सांगितलेला असो की वेदांमध्ये असो, जो ज्याच्या परीने शोधायचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी त्याला सापडतं. आहे सगळीकडेच, एकाही ठिकाणी असं नाही की सांगितलेलं नाही. भाषा पालट आहे काही,
भाषांनी काही पाळलं अर्थ वाया जात नाही. भाषा कशीही बदलली तरी अर्थ वाया जात नाही. ही त्यांचं की नाही, आपण आजकालच्या शब्दात म्हटलं तर फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं, की मराठीमध्ये लिहायचा प्रयत्न केला आणि त्यांना ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, बाबा रे याचा अर्थ मराठीकडे लक्ष नको देऊ माझ्या. खरं म्हणजे हेच इतकं गोड आहे. या 4-4 ओळींच्या ओव्या लिहिणं काही सोपं आहे का? मराठी गोड आहे. पण त्यांनी हे पुन्हा सांगितलं की भाषेकडे लक्ष नका देऊ, तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम. नाही, भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी श्रीराम. जी काही कार्यसिद्धी व्हायची आहे ना ती अर्थामध्ये आहे. म्हणून त्यांनी मागच्या 2 दशक समासामध्ये म्हटलं, माझ्या शब्दाचा उडवून टाका, शब्दांकडे सुद्धा लक्ष देऊ नका, माझा हेतू आणि माझं प्रेम बघा आणि मग भक्ती करा. जय जय रघुवीर. माझा प्रेम, माझी भक्ती, माझं प्रेम आणि माझी निष्ठा बघा, कल्याणाची तळमळ बघा आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये भक्तीचं जागृती करा. मग शब्द उडाले तरी चालतील. जसा देह उडून गेला तरी आत्म्याला फरक पडत नाही, आत्मा होता आहे आणि राहणार आहे, तसेच हे शब्द उडाले तरी चालतील. पण तुम्हाला जे मिळालं आहे विवेकाने, ते विवेक म्हणजे भगवंत स्वतः शारंगधर. आणखी काय शब्द सांगायला पाहिजे, गोड शब्द वापरलेला आहे. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता येरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. प्राकृतामध्ये आणल्याने सार्थकता आहे, कारण संस्कृतात नेलं तर गूढार्थ वाटतो, त्याकडे लक्ष आकर्षित होत नाही. कशाला? हे जेव्हा समर्थ लिहित आहेत, म्हणजे समर्थांनी लिहिणं, जेव्हा त्यांनी दासबोधाला सुरुवात केली, त्यांची चतुसूत्री प्रस्थानत्रयी आहे. दासबोधाची सुद्धा प्रस्थानत्रयी आहे, जशी ज्ञानेश्वरीची प्रस्थानत्रयी आहे, की ज्ञानेश्वरी हे वाचल्याशिवाय समजत नाही, हे त्यांचं म्हणणं पटत नाही. जेव्हा तत्वबोधाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, आपल्या मनाशी तत्वबोधाचा अभ्यास, तत्वबोधाचा एक श्लोक समजला, कारण थोडासा अद्वैत सिद्धांत समजतो म्हणून समजला. पण लिहायला जसा घेतला तर हे स्पष्ट करण्यासाठी मला आत्मबोधाकडे जावं लागेल असं वाटलं. म्हणजेच ती प्रस्थानत्रयीचं महत्त्व आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला प्रस्थानत्रयी वाचल्याशिवाय, म्हणजे पहिल्या पायरीवरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्या, तिसऱ्यावरून चौथ्या, असं ज्ञानाच्या पायऱ्या आहे. एकदम वरच्या टोकावरचं ज्ञान कसं मिळेल. म्हणून संस्कृतातून मराठीत आणलं, मराठीतून मग त्याचा अर्थ कळल्यावर कदाचित समजत असेल तर संस्कृत वाचेल तर आणखी लवकर समजेल. ही जी प्रस्थानत्रयी आवश्यक आहे. जसं मागे मागे जाणं, जसं आपण आपल्या गोत्राचा शोध घेतो, की आपलं गोत्र किंवा आपले पूर्वज मागे जात असताना आपण ब्रह्मदेवापर्यंत काय पण नारायणापर्यंत पोचू शकतो, तसं ते म्हणतात प्रस्थानत्रयी झाल्याशिवाय दासबोध समजत नाही. पण तो प्रस्थानत्रयी नाही वाचली, पण आमचे सद्गुरू समोर येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं तर कळतं म्हणतात. म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जर समोर असतील तर त्यांनी त्यांच्या मुखातून सांगायला सुरुवात केली की कळतं. मग त्या भाषेचं महत्त्व नाही, ते सद्गुरूंची कृपा होत असते तेव्हा, त्यावेळी सद्गुरूंच्या कृपेमुळे कळत असतं. म्हणजे शब्दांचं कशाचं, भाषेचं किंमत आहे का, शब्दांची किंमत आहे की कशाची किंमत आहे. किंमत ही सद्गुरूंच्या कृपेची आहे. पण सद्गुरूंची कृपासुद्धा आपलं लक्ष असल्याशिवाय कळत नाही. म्हणजे पुन्हा शारंगधर कुठे बसलाय, त्या विवेकामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये तो आहे. तेव्हा कुठे सद्गुरूंची कृपा हे सगळं एकात एकच आहे. आधी सद्गुरूंची कृपा होते का, शारंगधर दिसतो का, सद्गुरूंची कृपा होते, सगळं त्यांचं त्यांच्याजवळ. आपण शरणागत होण्याचं काम करायचं. मग त्यांनी म्हटलं, भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्व अर्थाचे पाहिजे, फक्त अर्थ पाहतात. आणि तथापि प्राकृताकरता संस्कृताची सार्थकता एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. आता असो हे बोलणे, आता बोलणं खूप झालं असं प्रत्येक वेळी ते लिहितात खूप आणि म्हणतात आता खूप बोलणं झालं. भाषा त्यागून अर्थ घेणे. एका शब्दात सांगतो, भाषा त्यागा आणि अर्थाकडे लक्ष द्या. भाषेतून अर्थाकडे लक्ष द्या. मला काय म्हणायचं आहे, नंतर उत्तम घेऊन त्याग करणे साली टरफलांचा. त्यातलं उत्तम घेत नाही, साली टरफलांचा त्याग करा म्हणतात. आता साली टरफलं म्हटलंय आणि एकीकडे आपलं जीवन हिंदू धर्म म्हणतो शब्द म्हणजे ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, वाक्य ब्रह्म आहे, हे सगळं लिखाण समर्थांचं वाङ्मय ब्रह्म आहे. पण साली टरफलं म्हटलंय ब्रह्म, कारण त्या ब्रह्माचा अनुभव जर नसेल तर ते साली टरफलं आहे. मला तर याच्यातून इतका काहीतरी वेगळाच बोध होतो माहिती आहे. त्यांचं सांगत असताना त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे सगळं व्यर्थ आहे. जर तुम्हाला मी जाणवलो, जर मी तुम्हाला मी दिसलो,
तुम्हाला जर जाणवलं की मी कृपा केली आहे तर बाकी हे सगळं साली टरफल आहे. पण उपासनेप्रमाणे सगळी गोष्टी करणं आवश्यक आहे, ते सोडून नाही द्यायचं. पण देह त्यामध्ये रमण्यापेक्षा देह माझ्यामध्ये रमवा. म्हणजे इतकं चांगलं करतो आपण, इतके चांगले ग्रंथ वाचतो, इतकं चांगलं करतो, ते म्हणतात त्याच्यातही अर्थ नाही आहे. काही म्हणतात आधी म्हणजे समाजातून उठवलं की समाजात काही अर्थ नाही, मग हळूहळू याच्यात नाही, त्याच्यात नाही, ह्याचं कारणच तसं आहे. कारण कुटी जरी बांधली तरी आपल्या मनातल्या भिंती तुटत नाहीत ना, म्हणून तेवढा कशाचाच अर्थ नाही. कुटी काय म्हणताना कुटीन लाखोचा महल बांधतात आणि म्हणतात आम्ही संन्यास घेतला. त्यामुळे समर्थ म्हणतात कशालाही अर्थ नाही. हे लक्षात जेव्हा तुम्ही, आमचे महाराज तर म्हणायचे आमच्या देहाला अर्थ नाही, आम्ही गेलो तरी असो किंवा नसो आमचा देह, आम्ही वेगळेच, आमच्या देहाला सुद्धा किंमत नाही. म्हणजे एवढे आम्हाला त्यांचे पाय बरे वाटतात, त्यांचे डोळे बघावे वाटतात, त्यांचा तर अष्टगंधाचा सुगंध ते म्हणतात तो सुगंध राहील कारण तो वायूचा सुगंध आहे, मी राहणार नाही. कारण देहाचा काय भरोसा आहे कोणाच्या, सगळं सोडून द्या. म्हणून माझ्यावरती प्रेम करणं म्हणजे माझ्या तत्वांवरती प्रेम करा. हे शब्दांवरचं प्रेम काढून त्या अर्थाचा प्रेम करा, अर्थ तोच आहे. म्हणजे हे किती आधीपासून बोलले आहेत ते की तुम्हाला आमच्या जो बाळा खूप चांगलं वाटतं पण मी टिकणारा नाही. पण माझे जे विचार आहेत ते तुमच्यामध्ये जर तुम्ही बांधले, जर तुम्ही त्याचा धर्म धारण केला तर मी तुम्हाला सतत तुमच्याजवळ जाणवेल. कारण तो शारंगधर आहे, कारण तोच तुमच्यामध्ये असलेला शारंगधर आहे, तो माझं तत्व आहे. मी आणि तो काही वेगळा नाही. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचं हे कार्य आहे. असं म्हटल्यानंतर खरंच अर्थसार भाषा पोचट, अर्थसार भाषा पोचट, अभिमाने करावी झटपट, नाना अहंतेने वाट रुदिली मोक्षाची. या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तर वाट मोक्षाची उघडते. वाट मोक्षाची कसे सांगत असतील ना आधीचे लोक, जेव्हा यांचे सप्ताह व्हायचे त्या सप्ताहामध्ये कसे लोक सांगत असतील, जे स्वतः ब्रह्मनिष्ठ आहे, त्यांचा अनुभव घेतले लोक आहेत. दासबोध सुरू केलं, ज्ञानेश्वरी सुरू केलं त्यांनी, की त्यांचा जो अनुभव सांगत असतील, 8च लोक असतील समोर, पण काय त्यांचा अनुभव असेल कल्पना करा. इकडे व्यासांना नाही बघितलं, पण जे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू स्वतः करत असतील, आपण कल्पना करायला काय हरकत आहे की ते समोर बसले, आपण त्यांच्या समोर बसलो आणि ते बोलत आहेत. मग या शब्दांना काय किंमत, त्यांचं बोलणं म्हणजे हेच आहे, ते हेच बोलतात आहे असं समजून जर महाराजांना बसवलं तर ते शब्द आपले वाटतील ना. मग त्या बाकी सगळा पसारा सोडून द्या. म्हणतात ही आज नेमकी बघा आज काय आला हातामध्ये आलेली आहे गुरुपरंपरा समोरच, त्या गुरुपरंपरेला नमन कर. अस्मदाचार्यपर्यंतम वंदे गुरुपरंपरा. आत्ताचे आचार्य जे असतील त्या आचार्यांपर्यंत माझ्या सगळ्या गुरूंना वंदन असो. मंगलाचरण सुरूच आहे. मुख्यपणाचे शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैचा अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. भगवंताचा अगाध महिमा कळला पाहिजे. त्यासाठी मला भगवंत भेटेल का, हे 3 सिरीज खूप सुंदर झाल्या आहे. ज्ञानराज प्रभूंच्या कृपेने ज्या त्या सिरीज झाल्या आहे, मला भगवंत भेटेल का, त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या स्टेपमध्ये सांगितलं की भगवंत कसा भेटतो. मग भगवंताचा महिमा जर कळला, भगवंत कोण आहे ते कळलं तर सगळं विरून जातं. म्हणतात जसं समुद्र दिसल्यावर नदी स्वतःचं स्वरूप विसरते, तसं भगवंताचं स्वरूप कळल्यानंतर जीवाला असं वाटतं काहीच शिल्लक नाही. आधी भगवंताला ओळखा. म्हणतात शोध लागतं, कारण त्यालाच तर आधी दोष देतो आपण. तो काय करतो, तो दिसत नाही, तो असा क्रूर आहे, तो कसा दुष्ट आहे, तो आमच्यासाठी एवढं कष्ट असताना काही ह्या सगळ्या संकल्पनांमधून बाहेर पडल्याशिवाय तो कोण आहे हे कळू शकत नाही. आणि त्याला गरजही नाही आपल्याला समजावून सांगायची. त्याच्यासाठी हे पार्श्वत ठेवले आहेत सद्गुरू आपले, की त्याला समजून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. त्याला काही गरज नाही, आला तर ठीक, नाही आला तरी ठीक, आला तर बाकी खूप आनंद देतो. जसा सुदामा तळमळ करत त्याच्याजवळ गेला, तो बिचारा प्रासादातून धावत आला रुक्मिणीला सोडून, त्याला आयुष्यभराचं सगळं दिलं, तो तिथे गेला तर दिलं, नाही तर त्याला काही गरज नाही. गरज नाही म्हणजे गरज आहे, पण त्यांनी समर्थांनी एकदा त्यांना सांगितलं होतं, बाबा रे माझ्या सगळ्या शिष्यांना तू दर्शन दे. त्यांनी स्पष्ट सांगितलं. तसे स्पष्ट वक्ते आहे, वृश्चिक राशीचे असले पाहिजे भगवंत, स्पष्ट वक्ते बोलतात. ते म्हणतात बाबा रे तू म्हणशील म्हणून येईल, तर त्यांची तर काही पात्रता पाहिजे ना. मग त्यांनी सांगितलं का थोडीशी तर कृपा करा, कमीत कमी माझे म्हणून आले तर. मग त्यांनी सांगितलं इतका जप केला तर चालेल. मग त्यांनी सांगितलं नाही, इतका पण जप तुम्ही होते संन्यासी आणि दिवस रात्र तुम्ही जप करत होते, तुम्हाला जगाचं कल्याण करत होतं, अजून कमी करा म्हटलं तर 3 इतका करा आणि चालता फिरता धंदा करता करा.
फक्त 1 तास बोलू नका, त्या 1 तासामध्ये 3000 जप झाला असं समजा. असं करता करता तुम्हाला भगवंताची प्राप्ती इतकं सोपं करून टाकलं. मग हा भगवंताचा महिमा कळण्यासाठी सोपं सोपं केलं, अजून किती सोपं करायचं. इतकं सोपं करण्यासारखा तो काही लता मंगेशकर आणि कोकिळा सारखं आहे ते दिसत नाही. ते त्यांच्यामध्ये असतात. त्यांच्याजवळ आपल्याला गेलं तर चालणार, ते कशाला आपल्याजवळ येतील. कदाचित धावतील, पण आपलं प्रेम तेवढं पाहिजे. मग लता मंगेशकर कधी कोणाला दिसली नाही घरात, तशी भगवंत कसा, लता मंगेशकरच दिसत नाही, प्राईम मिनिस्टर आपल्याजवळ येत नाही, तर हे भगवंत कसे येतील आपल्याजवळ. आपली तर कोणतीच पात्रता नाही. प्राईम मिनिस्टर तरी बोलवू शकतो, मी तुमच्यावर कविता केली या बरं ऐकायला, येतील. भगवंत कसे येतील. भगवंतांना कवितेचाही फरक पडत नाही, कारण जे काही दिलं आहे ना ते मीच दिलं आहे म्हणतात. जय जय रघुवीर. तू कसली करते तुझी कविता, जे केलं आहे ते माझ्याच बुद्धीने केलं असं म्हटलं तर तो कशाला आपल्यासमोर येईल. त्यामुळे हे सगळं काम सद्गुरूंच्या मागे लागायचं, की सद्गुरूंनी सांगितलं ते करायचं. सद्गुरू बिचारे भगवंतांनी काही नाही केलं तरी ते आपल्यासाठी त्याच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणावर अवलंबून राहू नका. तुमच्या आतमध्ये जो विवेक आहे तोच म्हणजे शारंगधर आहे. त्याचा हात धरा आणि मी देह असो किंवा नसो, तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुमच्या आतला शारंगधर करणार आहे, दुसरं कोणीही करू शकत नाही. मग आता हा अर्थ जाणे, हा अर्थ आहे अध्यात्माचा. हा जाणे, हा अर्थ जो जाणे, बरोबर विवेचन चाललं आहे, चिंतन, हाच अर्थ अध्यात्माचा आहे. बाकी दुसरा काही अर्थ नाही. गोड वाटतं की नाही ऐकायला. हा काय असेल त्याच्यामध्ये असू द्या. 14 ब्रह्मांचं निरूपण करणारे करू, ऐकू ना आपण. त्याचं ऐश्वर्य बघायचं आहे भगवंताचं. आपण साधं एखादा फ्रॉक विणला क्रोशाचा, आपल्या जो क्रोशाची कला असते त्यांनी फ्रॉक विणला, किती लोकांना दाखवतो, किती सुंदर विणला, त्याचं कौतुकही ऐकतो. मग भगवंतांनी एवढं सगळं विणलं ते बघायला आपण जायला नको. ते न बघता गृहीत धरून त्याला आणि आम्हीच काही केलं म्हटलं त्याला कसं पटणार आहे. शक्यच नाही. तसा तो स्वार्थी आहे. असा हा अर्थ अध्यात्माचा जर जाणला तर ऐसा श्रोता मिळेल कैसा. असा श्रोता पण मिळायला पाहिजे म्हणतात. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैसा. त्यांना पण काळजी वाटते, श्रोता कसा मिळेल. एवढं मोठं लिहून ठेवलं, ऐकेल कोण. नुसते पडलेत ग्रंथ घरामध्ये, मग काय फायदा आहे म्हणतात. असे ग्रंथ घरामध्ये पडून काय फायदा आहे. कसा श्रोता मिळेल. जयासी बोलता वाचेचा हव्यासाची पुरे. त्याला फक्त वाचेचा हव्यास बरा वाटतो. बडबड पोपटपंची. मी हे सगळं जे बोलते करते ना, त्याला सुद्धा माझा मुलगा पोपटपंचीच म्हणतो. जय जय रघुवीर समर्थ. नुसती पोपटपंची करते म्हणतो, तुला काही अनुभव नाही म्हणतो. म्हणतो अगदी खरं बोलतो तू, काही हरकत नाही. जे ज्याला वाटायचं, आणि मलाही काय वाटतं मलाच तर माहिती नाही, तर कोणी काय बोललं तर मला काय, तो काही अर्थ नाही म्हणतो. नुसती बोलत राहते आणि त्याच्यामुळे काय होतं, तुला वाटतं ते करते, याच्या व्यतिरिक्त तुला काहीच अर्थ नाही म्हणे जीवनात. बरोबर आहे, अगदी करेक्ट आहे. मला जसं आता या वयात तरी जगू दे म्हटलं माझ्या मनासारखं. मला वाटतोय ना आनंद, करू दे. तुला नाही वाटत तुझ्याजवळ. हां, ही कदाचित भगवंताची लीला असली पाहिजे घरातल्या घरात, की कसं तुला नॉर्मल ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी सगळी ती योजना असली पाहिजे. ही सुद्धा मला आनंदाची गोष्ट वाटते. मग त्यांनी म्हटलं की शोध घेता लक्षात येता येथे आधी वाच्यानुष कैसा अवघा महिमा भगवंताचा कळला पाहिजे. भगवंताचा महिमा कळला पाहिजे. नसेल कळला म्हणूनच टोचून बोलतात ना कोणी मला. मुकेपणाचे बोलणे हे जयाची तोची जाणे. हे जे मुकेपणा, मुका आहे का हे मुका आहे का बोलणं. हे जे भगवंतांचं बोलणं आहे ते मुकेपणाचं आहे का. स्पष्ट केलं आहे सगळं खरं तर. पण आपणच विचार करू ना, आता जर आपण आपल्याला कळलं नसतं आणि ह्या जर ग्रंथ तर मुकेपणाचंच आहे, काही समजत नाही. मुकेन बहिऱ्याची गोष्ट आहे. मुका बोलायचा प्रयत्न करतो आणि बहिरा ऐकायचा प्रयत्न करतो. असली परिस्थिती आहे या ग्रंथांची. मुका बोलतो आणि बहिरा ऐकतो. म्हणजे प्रवचनकार मुके आणि ऐकणारे बहिरे. असा श्रोता अपेक्षित आहे का समर्थांना. ते म्हणतात आहे की असा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सगळे समर्थ असले पाहिजे. श्रीरामांच्या कृपेने सगळे समर्थ असले पाहिजे. मुकेपणाचे बोलणे हे जयाची तोची जाणे स्वानुभवाची निखुणे स्वानुभवी पाहिजे. ज्याला स्वानुभव आला त्यांनी स्वानुभव असलेल्या गोष्टी सांगाव्या आणि ज्यांना स्वानुभव घ्यायची इच्छा आहे त्यांनी त्या ऐकाव्या, किंवा दोघांमध्ये संगनमत व्हावं तरच आणि एखादी गोष्ट परिपक्व पद्धतीने फळस्वरूप होऊ शकते. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा शोधा मिळेल कैसा जयासी बोलता वाचेचा हव्यासाची पुरे. परीक्षवंतांचे रत्न परीक्षवंतांपुढे रत्न ठेविता होय समाधान. किती सुंदर लिहिलं आहे. एक परीक्षवंत आहे, पारखी आहे हिऱ्याचा, आणि हिऱ्याच्या पारख्यासमोर हिरा ठेवणं आहे. समर्थ म्हणतात म्हणजे या ठिकाणी शिष्याला महत्त्व दिलं आहे.
श्रोत्याला महत्त्व दिलं आहे. कल्याणाच्या समोर बोलतात आहे, कल्याणा जर रत्न ठेवलं आणि रत्न ओळखणारा जर समोर असेल तर, रत्न पारखी जर समोर असेल तर वाह, काय विचार करायचा आहे. मग रत्न आहे पण त्याला गारगोटी समजणारेच जास्त भेटतात रे, असा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण तेच केलं, काही खोटं नाही त्यांचं बोलणं, अगदी तंतोतंत खरे बोलले आहेत समर्थ. गारगोटी समजली 60 वर्ष झालेले. आता 60 वर्षाचं वय झाल्यावर आत्ता कुठे थोडं एखाद्या 2 वर्षात वाटायला लागलं की काहीतरी वेगळं आहे बस. मग ते म्हणतात परीक्षवंतांपुढे रत्न. तेव्हा होय किती समाधान. त्यांना आनंद नाही म्हणत ते समर्थ, या ठिकाणी आनंद नाही म्हणत आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, हे कोणाचं वर्णन आहे? सद्गुरूंचं. आणि सद्गुरू कोणाचं रूप आहे? भगवंताचं. आनंद स्वरूप सद्गुरू आहेत. पण आपल्याला समाधान मिळतं म्हणतात. आनंद वेगळा. आनंद झाल्याने सुद्धा एक्साइटमेंट होते. आज खूप आनंद झाला म्हटलं की ताबडतोब आपल्या वागण्यात फरक पडतो. पण आनंद नाही, समाधान. मग तो समाधान दाखवायची गोष्ट थोडी आहे. त्यामुळे टोचणे खातो आपण, बोलणे खातो, समाधान दाखवू शकत नाही ना. किंवा असं वेडं जर ठरलं, आनंदाने जर भरता आलं कोणाला आनंदी, तर ते वेडं ठरवतात. वेडे आहेत हे लोक. घेऊन जा म्हणलं असायलममध्ये, मग अशी परिस्थिती आहे. सायकोलॉजीच्या तज्ज्ञाकडे घेऊन जायचं की असं जे काही झटके येत आहेत आनंदाचे, तर सायकोलॉजीकडे घेऊन जायचं. मग अशी परिस्थिती होते. तर ते म्हणतात समाधान मिळतं. त्या गोष्टीतून जे समाधान मिळतं त्या समाधानात काय शब्द द्यायचे म्हणतात. हां, आणि तैसे ज्ञान यांपुढे ज्ञान. जसं एखाद्या रत्नपारख्यासमोर रत्न ठेवणं, रत्नपारख्यांच्या समोर रत्न ठेवणं, तसं ज्ञानियांच्या पुढे ज्ञान जर ठेवलं तर बोलावे वाटे. नाही तर बोलावंच नाही वाटत रे. ज्याला समजत नाही त्यांच्यासमोर बोलायची इच्छा नाही होत. ज्याला समजत नाही त्याच्यासमोर त्याला सांगायची इच्छा होत नाही. पण सांगायचं आहे, जनकल्याण करायचं आहे म्हणून बोलायचं. प्रत्येक वेळी किती नम्रता आणि किती व्याकुळता आहे शब्दांमध्ये, की समजून घेणारा जर असेल. म्हणून परमहंस किती व्याकुळ होते नरेंद्रासाठी. किती व्याकुळता त्यांची पराकाष्ठा. इतके शिष्य त्यांचे होते, इतके शिष्य त्यांचे पसरलेले होते, त्यांच्याजवळ ते ज्ञान देत होते. पण जसे धावत आले नरेंद्र आणि त्यांना मिठी मारली, म्हणजे हा ऋणानुबंध आहे त्यांचा. म्हणजे इतक्या शिष्यांमध्ये सुद्धा ते एकटे वाटत होते त्यांना. नरेंद्र आल्याबरोबर सगळं ज्ञान त्यांनी नरेंद्राला देऊन टाकलेलं आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला ज्ञान वाटतं. जो शिष्य आहे, ज्ञानपेक्षा जो शिष्य आहे, जो तळमळ करतो, ज्याचं प्रेम आहे, त्याला सगळं देऊन टाकावं वाटतं. आपल्या समाजाच्या विरुद्ध नियम आहे. जे प्रेमाचे आहेत त्या प्रेम जे आहे संसारातलं, त्याला हा नियम लागू नये. बाकी सगळे व्यवहार आहे. आपल्यापेक्षा मोठं होऊ नये असा व्यवहारामध्ये चालतं. वडील, आई, सद्गुरू आणि आपला हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्यासारखं करून ठेवतो म्हणतात. माझ्यापेक्षा जास्त तर काही होऊ शकत नाही. कारण अनंत ब्रह्मांडाचा नायक तो स्वतः दशांगुळे उरलेला, तो काय त्याच्यापेक्षा मोठं होणार आहे. परापूजा ऐकू आपण एका दिवशी शंकराचार्यांची. ते म्हणे की लहान मुलाला जर वस्त्र घ्यायचं आहे, आठवलं की लहान मुलाला जर वस्त्र घ्यायचं आहे तर त्याच्यापेक्षा मोठं घ्यावं लागतं. लहान वस्त्र त्याला घालता येत नाही. आणि याला म्हणे आपण धोतर जोडी देतो. या ब्रह्मांडाच्या नायकाला धोतर जोडी देतो आणि तू नेस म्हणतो. ज्याचं दिशा आहे, ज्याचं वस्त्र आहे, त्याला आपण धोतर जोडी देतो, पितांबर देतो, सोळं देतो. आणि जो दिशांचा नायक आहे त्याला, लहान मुलाला सुद्धा लहान झालं तर त्याची आई म्हणेल, हे तुम्ही लहान झालेले कपडे वापस घ्या. हा वापस करत नाही, हे तुमचे उपकार समजा. तुम्ही ते दिलेलं मला होत नाही आहे, होऊच शकत नाही. कितीही मोठा झाला या ब्रह्मांडाच्या नायकाच्या पुढे कुबेराचं धनसुद्धा थिट आहे. कुबेरसुद्धा त्याच्या पायाजवळ बसलेला आहे. लक्ष्मीच तर त्याचे पाय चेपते, तर आपण काय देणार त्याला. ती परापूजा शंकराचार्यांची डोळ्यात पाणी आणतं. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ज्ञानियांच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी सांगायला वाटतात ना. नाही तर काय अर्थ आहे त्याला. तो घेत नाही म्हणजे तो असा आहे का तो तसा, असे अर्थ निघतात. तो का घेत नाही, घेतो, पण त्याला त्याची गरज आहे का. आणि असा तो असल्यावर मी काय देणार त्याला. ही जी शरणागतीची भावना, त्यामुळे तो आणखी जवळ येतो आणि तो म्हणतो मला काहीच देऊ नको, फक्त तू ये माझ्याजवळ. जे पहिले सुरुवातीच्या काही म्हणायचे की नारळ आणि मुलगी द्या, अशी अवस्था आहे भगवंताची. काही नको. आणि अशी नारळ आणि मुलगी जेव्हापासून बंद झाली तर कसा व्यापार झाला विवाहाचा. चांगली मुलगी म्हटलं की ते म्हणायचे की फक्त नारळ आणि मुलगी द्या, आम्ही घेतो. हे आपण व्यवहार पाहिले आहेत विवाहातले, आणि अतिशय उत्तम विवाह होत होते.
आता जितकं मागतात तितके तितके व्यवहार तुटतात आहे. तसं तो म्हणतो नारळ मुलगी म्हणजे तुझं हे नारळ आणि बुद्धी, बस एवढं जरी मला दिलं तर तू बाकी काहीच नको आहे मला, कारण सगळं माझ्याजवळ आहे, उलट मीच तुला देतो. जसं हनुमंताला म्हटलं होतं तर ते म्हणाले मला काहीच नको, मला 2 पाय मिळाले, मला काहीच नको आहे. भगवंतांकडून मला काहीच पाहिजे नाही, कारण ते 2 पाय त्यांचे जे माझ्याजवळ आहेत ना तेच अनंत कोटी ब्रह्मांडाला पुरून उरणार आहे. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको असं म्हणणारा भक्त म्हणजेच त्याच्याबद्दल म्हणणं संसारिका ज्ञानियांच्या पुढे ज्ञान बोलावे वाटते. हे जे सगळं ज्ञान आहे ते गोड आहे. हे गोड आणि जी भक्ती जर निर्माण झाली तर हे गोष्टी फक्त ज्ञानियांच्या समोर किंवा भक्तांच्या समोरच फक्त बोलू शकतो, अन्यथा हे सगळं निरर्थक आहे त्यांच्या दृष्टीने हे निरर्थक आहे. हळूहळू पटतं त्यांना की हा जो स्थिर आनंद राहतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी वेगळं आहे हे पटतं, पण ते पटून वळायला त्यांचे पूर्वपुण्याही लागते. त्यामुळे हे सगळं जे चाललं आहे ते सगळे भाग्यवान आहे. आपलेच नाही, जिथे जिथे सत्संग चालला आहे, जिथे जिथे प्रामाणिकपणा चालला आहे ते सगळे भाग्याच्या गोष्टी आहेत. मायाजाळे दुष्टित होय ते निरूपणी कामा नये, सांसारिका कळे काय अर्थ येथीचा श्रीराम. ते म्हणतात आहे की मायाजाळे दुष्ट, मायेमुळे सगळं दुष्टित होतं. मायाच येते मध्ये मध्ये. या भगवंताला खरंच म्हणायचं होतं, आम्ही जसं लहानपणी म्हणायचो की नाही आम्हाला गणित जमायचं नाही तर हे गणित विषयच कशाला टाकला म्हटलं. माझी मुलगी म्हणायची इतिहास विषयच कशाला टाकला, मला जमतच नाही. तसं मी म्हणते माया कशाला टाकली काय माहिती. माया नसती तर आता धडकन आपण भगवंताकडे पोचून गेलो असतो. म्हणजे सर्वसामान्य विचार करतो मग टाकली कशात. ते म्हणजे परीक्षा झाल्याशिवाय कसं, तुझी परीक्षा झाल्याशिवाय तू माझ्याजवळ येऊच शकत नाही. सर्वसाधारण तुला तुझे आई वडील तर देऊन टाकले तुला मी न मागता, मी नाही मिळू शकत तुला स्वतःच्या कर्तृत्वाशिवाय. तुला आई वडील दिले हे पण माझंच रूप आहे. तुझे जे आई वडील आहे ते माझंच रूप आहे. ईश्वर म्हणतात नाही, आईला ईश्वरच म्हणतात. तसं तुला दिलं पण तिची तू किंमत किती केली त्याच्यापेक्षा तर कितीतरी मोठा आहे तो. म्हणजे त्या आई अशा अनेक आया त्यांनी निर्माण केलं, असे सगळे जग त्यांनी निर्माण केलं. असा जो ईश्वर आहे त्याचा अर्थ संसारिकाला कसा कळेल. जो संसारिक आहे किंवा जो मायेच्या अधीन आहे त्याला हे कसं कळेल म्हणून. मग माया सोडल्याशिवाय, आणि माया सोडण्याची इच्छा कोणाची होईल, ज्याचं भरून आलं भाग्य ज्याचं भाग्य भरून आलं त्यालाच फक्त इच्छा होईल की या सगळ्या सोडलं तरी चालणार आहे. आणि सोडून शाश्वत आनंद, शाश्वत सुख आणि रामासारखं स्मित ह्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये स्थिर करता आल्या तर आपले समर्थ खुश झाले. जसं शारंगधर आपल्या विवेकामध्ये आहे तसे समर्थ असं आमचा विद्यार्थी बोलू लागला, असा वागू लागला, असा अनुभवू लागला. नाहीतरी त्याच्या हातात गुळ दिला, मुक्याच्या हातात गुळ दिला समजला नाही, त्यांनी तो हातात दिला. हातात दिल्यामुळे त्या गोष्टी त्याला स्पष्ट झाल्या आणि मग त्याचा आनंद समर्थांना झाला. आणि होईल की नाही ते म्हणतात गारगोटी समजता रे तुम्ही मोठ्या याला, हे सगळं तुमचा अर्थ संसारिकांना कळवू नये. आणि एक श्लोक म्हणते आणि थांबते. व्यावसायित्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन, व्यावसायत्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन, बहुशाखायन्नतांश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे कुरुनंदना, अरे निश्चय बुद्धी एकच असते. व्यवसायत्मिका बुद्धी ही जी बुद्धी एकच असते ज्यांच्या बुद्धीला फाटे फुटतात, ज्यांच्या बुद्धीला बहुशाखा, ज्यांच्या बुद्धीला फाटे फुटतात त्यांना त्यांचं स्वरूप, त्यांना स्वतःच्या स्वरूपामध्ये निश्चय करता येत नाही. स्वतःच्या स्वरूपात त्यांचा निश्चय होत नाही रे कुरुनंदना. व्यावसायित्मिका बुद्धी रे के कुरुनंदन, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे जर तुझ्या बुद्धीला फाटे फुटले तर तुला ज्यांच्या बुद्धीला फाटे फुटतात त्यांना हा निश्चय त्यांच्या बुद्धीत कसा होईल. या श्लोकावर आपण उद्या चिंतन करू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्माचे निश्चळ, अंतरिबिंबले श्रीराम. ईशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जय जय देखिले, ते जागृती सौलाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेही मानावे,
जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पावले सावकाश. विवरता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा पुतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. येथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगेच भ्रमणे भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे सकल केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीराम. वन्दे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं. हेयाहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतजस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं शेषासुरगावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुतिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. न आवाहनं न जानामि तवार्चन. पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.